people of India, having solemnly resolved to constitute India into a sovereign, democratic republic. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. नमस्कार. 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून उत्साहाने साजरा करतो. तो आपला राष्ट्रीय सण आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपण ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झालो. पण भारताला स्वातंत्र्य मिळाले असले तरी आपले स्वतःचे असे संविधान नव्हते. संविधान म्हणजे नेमकं काय आणि ते तयार कसं झालं हे जाणून घेण्याआधी आपल्या कल्लाकार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तर देशाचा कारभार सुरळीतपणे सुरू राहावा यासाठी काही नियमांची गरज असते आणि हे नियम एका विशिष्ट पुस्तकात समाविष्ट केले जातात. या नियमांच्या पुस्तकालाच राज्यघटना किंवा संविधान असे म्हणतात. आपले स्वतःचे संविधान असावे असे स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी वाटत होते. 16 मे 1946 रोजी कॅबिनेट मिशनच्या निवेदनात भारतीयांनी स्वतः भारतासाठी भविष्यातील संविधान तयार करण्याची घोषणा केली. त्यानुसार भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी 6 डिसेंबर 1946 रोजी भारतीय संविधान सभेची स्थापना करण्यात आली. संविधान सभेने 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना घटना समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संविधान सर्वांसाठी आदर्श ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली. All that we need, all that we require is honesty of purpose, firmness of determination, a desire to understand each other's viewpoints, a resolve that we shall do justice. 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक वस्तुनिष्ठ ठराव म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन सादर केले आणि मूलभूत तत्त्वे मांडली. हीच नंतर राज्यघटनेची प्रस्तावना ठरली. This constituent assembly declares its firm and solemn resolve to proclaim India as an independent sovereign republic and to draw up for her future governance a constitution wherein all power and authority of the sovereign independent India, its constituent parts and organs of government are derived from the people. पंडित जवाहरलाल नेहरूंनी सादर केलेला वस्तुनिष्ठ ठराव 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. संविधान सभेने सल्लागार समितीचे सदस्य निवडले आणि संविधान निर्मितीच्या विविध पैलूंवर लक्ष ठेवण्यासाठी 13 समित्या आणि उपसमित्यांची स्थापना करण्यात आली. 22 जुलै 1947 रोजी नवा राष्ट्रीय ध्वज स्वीकारला गेला. The national flag of India shall be a horizontal tricolor of deep saffron, kesari, white and dark green in equal proportion. In the center of the white band, there shall be a wheel in navy blue to represent the charkha. 14 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी प्रस्तावित केले की भारताच्या संविधान सभेने भारताच्या राज्यकारभारासाठी अधिकार स्वीकारले आहेत. 14 आणि 15 ऑगस्ट 1947 च्या रात्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव मांडला. Long years ago, we made a tryst with destiny, and now the time comes when we shall redeem our pledge. Not wholly or in full measure, but very substantially. 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन करण्यात आली. या मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते. मसुदा समितीने विविध समित्यांनी दिलेल्या तरतुदींचा विचार करून भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा 4 नोव्हेंबर 1948 ला संविधान सभेत सादर केला आणि या मसुद्यावर विचार करून सुधारणा सुचवण्यासाठी भारतीय जनतेला 8 महिन्यांचा वेळ देण्यात आला. जनतेची मते सूचना विचारात घेऊन मसुदा समितीने आपला दुसरा मसुदा 24 ऑक्टोबर 1949 मध्ये प्रसिद्ध केला. जगातील 60 देशांच्या घटनांचा विचार करून आपली राज्यघटना बनवण्यात आली. भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेत सादर केला आणि संविधान सभेद्वारे तो स्वीकारला गेला. 395 कलम, 8 अनुसूची व 22 भाग असलेल्या राज्यघटनेवर सर्व सदस्यांची स्वाक्षरी झाली व तिला मान्यता मिळाली. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद
यांनी संविधानावर स्वाक्षरी आणि शिक्का मारला. त्यांच्या देशसेवेचा गौरव म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडले गेले. Under sub-rule 1 of Rule 8 of the President of India election rules, I hereby declare the Honorable Dr. Rajendra Prasad to be duly elected to the office of President of India. 26 जानेवारी 1950 रोजी भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधानाची निर्मिती झाली. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात. आमच्या कलाकार चॅनल तर्फे तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपला प्रजासत्ताक चिरायू हो.